Good morning, dear students. Today we will learn Try Again, the poem from your textbook. The textbook, it is a 8th standard textbook, the unit number 2. Unit number 2. You can go through the book, open the book, page number 27. Page number 27 वर जावा, सगळ्यांनी बुक ओपन करून ठेवा आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे वॉर्मिंग अप. आय होप तुम्हाला वॉर्मिंग अप म्हणजे काय हे माहिती असेलच. वॉर्मिंग अप म्हणजे काय, ठीक आहे, हलकीशी सुरुवात. एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, जसं आपण आपल्याकडे जर गेस्ट आले, आपण डायरेक्टली त्याला जेवायला देत नाही आहे. अगोदर काहीतरी नाश्ता वगैरे करतो, थोडंसं बसवतो, बोलणं वगैरे झाल्यानंतर आपण जेवायसाठी बोलवतो. त्याच पद्धतीनं आपल्याला लेसन शिकायच्या, आपल्याला पोएम शिकायच्या. कुठली पोएम आहे? ट्राय अगेन. ट्राय अगेन ही पोएम आहे. त्यासाठी आपल्याला थोडीशी चिटचॅट करावं लागेल. आपल्याला काय करू, आपण गप्पा मारू. आपण गप्पा मारायचं. आपण बघा, लेसनमध्ये आपल्याला इंग्रजीच्या क्लासमध्ये आपल्याला गप्पा मारायला टाईम आहे. म्हणजे तुमच्याकडे आता 15 ते 10 मिनटं तुम्ही काय करू शकता, गप्पा मारू शकता माझ्यासोबत. आणि मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारेन. हां, आता काय पहिला क्वेश्चन्स माहिती आहे का? व्हॉट डू यू लाईक, पोएम्स और स्टोरीज? Really? Answer. Poems or stories? Very good. Some of them like stories and some poems. That's good. Also, I like sometimes stories and poems when the poem is very nice. So definitely I am fond of listening and singing poems. Okay. Poems and stories. So definitely your answer is poems and some answers are stories. What kind of poems do you enjoy the most? What kind of the poems? कुठल्या प्रकारच्या poems? Singing poems. Okay. अजून? हां, इंग्लिश लँग्वेजच्या poems. Good. रेनी डेजच्या poems, विंटरच्या poems, inspire poems. Okay. Sad poems. There is a, I think in which standard I don't remember. We shall overcome. कोणत्या पुस्तकामध्ये we shall overcome? नाही, we shall overcome एक कविता आहे, 7th स्टँडर्डच्या बुक्समध्ये आहे. we shall overcome. कोणत्या? 7th स्टँडर्डच्या बुक्समध्ये आहे we shall overcome. You can go through the we shall overcome unit number 2, 7th स्टँडर्डच्या बुक्समध्ये. खूप छान पोएम आहे. Definitely we shall overcome on coronavirus. And now we are going to overcome. Good. Next आहे बघा, what do you think poems can inspire us? Obviously. When we think, when we sing, when we feel the poems is magic. The poems are magic. Do you remember any such inspiring poem? तुम्हाला आठवते का? एखादी पोएम सांगा बरं. Do you remember such inspiring poems? सांगू शकता? Do yes, answer. Sleep baby sleep. That's good one. हां, you can answer from your textbook लेवल सांगू शकता, काही अडचण नाही. म्हणजे 7th स्टँडर्डमध्ये एखादी पोएम्स असेल किंवा काही पोएम्स, जसं की आपण आता हे इन्स्पायरिंग पोएम्स म्हणलेलं आहे. सच इन्स्पायरिंग पोएम. एखादी पोएम्स तुम्हाला आठवत असेल बघा, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. अजून? Okay, that it is from Hindi or English? Huh? What did you say? Speak loudly. That is a Hindi. Yes, good. Johnny? These are from 1st standard poems. See, when did you learn listen to it? When did you learn? हे कधी तू लक्षात ठेवले, म्हणजे कधी शिकले तू? हां,
8 standard 7. And you? Johnny? First, second, third. Good. What message do you get from it? Tell me. What message? काय message भेटला बरं एखादं पोएम आपण ऐकलं जसं we shall overcome. जर I do believe in my heart. मला विश्वास होता की आपण एक दिवस काय करू, ह्या गोष्टीवरती मात करू, आपण विजय मिळू, असं कवितेमध्ये दिलेलं आहे. काय मेसेज आहे? एकदम मोरल, इन्स्पायरिंग. कितीही जर कणी आपल्याला डिफिकल्ट परिस्थिती जर असेल, मेनी अप्स अँड डाऊन जर असतील, सो डेफिनेटली वी कॅन ओव्हरकम. ओव्हरकम मीन्स, आता तुम्हाला ती कविता नाही आहे, पण ओव्हरकम मीन्स लक्षात ठेवा, मात करणे. ओव्हरकम म्हणजे मात करणे. गुड. नेक्स्ट, हे चिटचॅट समजलं तुम्हाला व्यवस्थित? आता काही तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिल्यात, त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला काय करायच्या, आपल्याला पार करायच्या आहेत, कंप्लीट करायच्या आहेत. फॉर्म मीन्स आपल्याला ग्रुप तयार करायचे आहेत. फॉर्म अ ग्रुप ऑफ 6 इच म्हणजे 6 जणांचा ग्रुप तयार करायचा आहे. एव्हरीवन फ्रॉम द ग्रुप शुड शेअर अन एक्सपिरियन्स. आपल्याला प्रत्येकांना काय करायचं आहे, एक्सपिरियन्स, अनुभव एक्सप्रेस करायचा आहे. द रूल इज दॅट स्पीक इन इंग्लिश. पण येत नसेल तर आपण ॲडजस्ट करून त्याला थोडंसं बोलकं करूया. बोलकं केल्यानंतर आपण इंग्लिश बोलू शकतो. वेअर ॲट फर्स्ट अँड ही अँड सी एक्सपिरियन्स फेलर. म्हणजे कधी तुम्ही एक्सपिरियन्स फेल झालात, म्हणजे तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टँडर्डमध्ये शिकत असताना कधी ना कधी कुठेतरी फेल झालाच. चला, एक्सपिरियन्स फेल झालाचा. खेळताना समजा तुम्ही मॅच खेळताय, खूप मन लावून मॅच खेळताय, आणि मॅच खेळत असताना का नाही तुम्ही मॅचेस हारली, फेल झालो ना, तिथं फेल्युअर. त्याच पद्धतीनं आफ्टर कंटिन्यू एफर्ट्स अचीव द सक्सेस. खूप मेहनत घेतली क्रिकेट खेळल्यावर, तर सक्सेस भेटलं, कसं वाटतंय? आणि तुम्हाला असं ग्रुप्स करून ॲक्टिव्हिटी करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तुम्ही क्लास झाल्यानंतर तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. एखादी गोष्ट तुम्ही सांगा. बी नंबर आहे, डिसाइड विच एक्सपिरियन्स शेअर इन द ग्रुप इज रिमार्केबल अँड फिल द फ्लो चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. म्हणजे तुम्हाला डिसाईड करायचं आहे कोणते कोणते एक्सपिरियन्स शेअर केल्यात ग्रुप्समध्ये, आणि त्यानंतर रिमार्क केलेलं आहे, आणि आपल्याला एक फ्लो चार्ट बनवायचा आहे, जेणेकरून फ्लो चार्टवरून आपल्याला कधी सक्सेस कसं भेटत गेलं त्याच्यासाठी आपल्याला एक वेब चार्ट करायचा आहे. हे तुमच्यासाठी टास्क आहे. हे टास्क उद्या तुम्हाला कंपल्सरी कंप्लीट करायचं आहे. आणि दुसरी जी ॲक्टिव्हिटी उद्या मी चेक करेन, आणि उद्या परत मी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी घेऊन दाखवेन. आता जे सर्वात महत्त्वाचं आहे, सी द इमेजेस बघा बरं. आता ही ॲक्टिव्हिटी मी इथे करून दाखवतो तुम्हाला. सी द इमेजेस दिसते तुम्हाला? किती इमेजेस आहेत तिथे? एकूण 6 इमेजेस आहेत. म्हणजे A1 2 3 4 5 आणि 6 ऑप्शन्स आहेत का नाही? 6 ऑप्शन्स. रिअरेंज अँड राईट द प्रॉपर द नंबर्स ऑफ द इच. प्रत्येकाला आपल्याला प्रॉपर एक काय करायचं आहे, नंबर्स टाकायचे आहेत. फ्रॉम दोज गिवन बिलो, खाली दिलेले जे आहेत. बिलो म्हणजे काय? बिलोचा अपोजिट काय आहे? अबाव. लक्षात ठेवा, अबाव. ऑन म्हणजे वर, ऑन म्हणजे वर, अप म्हणजे वर, ओव्हर म्हणजे वर, बिलो म्हणजे खाली, बिनीथ म्हणजे खाली, डाऊन म्हणजे खाली, अंडर म्हणजे खाली. पण त्याचे करेक्ट युजेस माहिती आहेत. आपण हे कंप्लीट केल्यानंतर हे तुम्हाला मी आज प्रिपोजिशन शिकवेन ॲज अ ग्रामर म्हणून. हे 4ही शब्द तुम्ही वर म्हणून ठेवा, आणि हे 4ही शब्द तुम्ही खाली, मराठी खाली. आलं? हे वर, हे खाली. आजच्या ग्रामरच्या सेक्शन्समध्ये हे काय आहेत? प्रिपोजिशन्स आहेत. हे प्रिपोजिशन शिकू,
आणि ट्राय अगेन मधला जो कोणी हा सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे बघा. पहिली आहे द स्पायडर क्लाइम अगेन अ लिटल हायर ॲट ही डिडंट गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे काय? गिव्ह अप म्हणजे क्विट. क्विट सोडून देणे. गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे काय? सोडून देणे. तुमच्या बॅड हॅबिट्स तुम्ही गिव्ह अप करा. गिव्ह अप युअर बॅड हॅबिट्स. गिव्ह युअर बॅड हॅबिट्स अप. इट स्लीप. स्लीप म्हणजे काय? ते स्लीप वेगळं. गुड. हे स्लीप, हे स्लीप. तिथं आय आहे, डबल ईचा साऊंड आहे. स्लीप. द स्पायडर बिगेन टू क्लाइम अ वॉल. फायनली इट रीच द टॉप. इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. चला पहिला जो पिक्चर आहे त्या पहिल्या पिक्चरला कोणता नंबर देता सांगा? 3 नाही. कोण सांगेल? कसं काय? बघा बरं, तिथे एकूण 6 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन बघा, अ स्पायडर बिगेन टू क्लाइम अ वॉल. स्पायडर काय करतोय? ठीक आहे, स्पायडर ती वॉल म्हणजे भिंत चढायला सुरुवात करतो. बरोबर आहे की नाही? सुरुवात केली आहे का नाही? तिथे सुरुवात केल्यानंतर अजून तिथे थोडंसं रिवर्स आलेलं आहे. स्पायडर आलाय का नाही? म्हणजे काय? अ स्पायडर बिगेन टू क्लाइम अ वॉल पहिलं सेंटेन्स आहे. त्यानंतर इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. द स्पायडर क्लाइम अगेन अ लिटल हायर. 2 नंबरचं लिहा. 2 नंबरला हे इट स्लिप्ड अँड फेल डाऊन लिहा. इट स्लिप्ड अँड फेल डाऊन 2 नंबर स्लिपचं सेंटेन्स. इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. पडला. आलं लक्षात? हे 2 नंबर. 3 नंबरला 3 नंबरच्या पिक्चरमध्ये काय? हां, द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर. आलं? ॲट ही फेल 6 नंबर. इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. नंबर्स देताय ना तुम्ही? हा, पहिल्याला काय नंबर दिला तुम्ही? पहिल्या वॉलला काय दिला? सेकंड. अरे सेकंडचं सेंटेन्स आहे, समजेल नाही ना तुम्हाला? हां, बरं ठीक आहे. एकूण तुम्हाला 6 स्पायडरच्या वॉल दिल्यात का नाही? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 आहे. आता इथे मी नंबर देणार नाही आहे, तुम्हाला त्या सेंटेन्सेसचा नंबर द्यायचा आहे. बरोबर आहे? इथे मी फक्त असं सर्कल करून ठेवतो. चला, पहिल्या वॉलला कुठला आहे? तर 4 नंबरचा आहे. बघा बरं, सेंटेन्स वाचा. अ स्पायडर बिगेन टू क्लाइम अ वॉल. एका स्पायडरनी भिंत चढायला सुरुवात केली. क्लाइम म्हणजे काय? चढणे. चढायला सुरुवात केली. चढल्यानंतर काय झालं? स्लिप झाला आणि खाली पडला. त्यानंतर स्लिप झाला, खाली पडला. कुठलं सेंटेन्स आहे? 3 नंबरचं. काय? खाली पडला. बरोबर आहे? दाखवलं ना तिथे खाली पडलेला. त्यानंतर 3 नंबरला जे 3 नंबरची भिंत आहे, जी 3 नंबरची भिंत आहे, कुठलं सेंटेन्स येतं? द स्पायडर क्लाइम्ड 1 नंबरचं सेंटेन्स येतं. द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर. थोडं वरती गेला. अजून 6 नंबरचा सेंटेन्स. इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. दुसरी वेळेस आहे ना खाली पडण्याची.
हे बघा, दुसरी वेळेस आहे सेकंड टाइम पडण्याची. त्यानंतर पाचव्या भिंतीला काय आहे, 5 नंबरची जी वॉल आहे, काय केलेलं आहे त्यांनी, ॲट ही डिडंट गिव्ह अप अँड क्लाइम हायर अँड हायर, म्हणजे 2 नंबरचं सेंटेन्स. आणि लास्ट काय आहे, आता लास्टचा आन्सर तुम्ही सांगू शकता. व्हेरी गुड, ॲब्सोल्युटली. फायनली इट रीच द टॉप, 1 नंबर. फायनली इट रीच ॲट द टॉप किंवा इट रीच द टॉप. समजलं तुम्हाला हे? कुठे लास्टला, सॉरी, हां हां, इथे 5 आहे ना, मी डबल 1 1 केले ना, हां, म्हणजे हिट रीच ऑन द टॉप, वरती पोहोचल्यावर, म्हणून मी त्याला 1 नंबर केलं. ठीक आहे, लेट इट बी. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल बेसिक पूर्णपणे. ह्याचे एक्सरसाइज पण करा, चिटचाट. आता तुम्हाला ह्याचे डिफरन्सेस सांगतो, ऑन, ओव्हर, प्रिपोजिशनचे. तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचमधला प्रिपोजिशन्स, हे एकूण किती प्रिपोजिशन्स, डिअर, प्री म्हणजे अगोदर, लक्षात ठेवा. प्रीचा कधीही अर्थ होतो बिफोर, म्हणजे च्या अगोदर येणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन, प्लस प्रिपोजिशन. सोपं आहे का नाही डेफिनेशन प्रिपोजिशनची? प्रिपोजिशन्स, यसला आला प्रिपोजिशन्स. एकूण किती प्रिपोजिशन्स घेतल्यात मी? वरचे 4, खालचे 4. आता प्रिपोजिशनचा अर्थ आहे की एखाद्या पोझिशनच्या प्लेसच्या अगोदर येणारे शब्द, प्लेसच्या अगोदर येणारे प्रिपोजिशन्स. आता फॉर एक्झाम्पलमध्ये बघा, माझ्या डोक्याच्या वर, ओव्हर माय हेड. माय हेड ही एक प्लेस आहे माझ्या डोक्याच्या वर. माझ्या डोक्यावर, ऑन माय हेड, ऑन माय हेड. ठीक आहे, माझ्या डोक्याच्या वर, एका लेवलच्या वर, अबाव माय हेड, अबाव माय हेड. ठीक आहे. थ्रू स्टोन अप माय हेड, वर फेकला, असं माझ्या डोक्याच्या वर दगड फेकला, अशा पद्धतीने. कळालं? आता फक्त काय, ही जी प्लेस आहे माझ्या घराच्या समोर, माझ्या घराच्या बाजूला, माझ्या घराच्या कडेला, माझ्या घराच्या जवळ, हे जे सांगणारे जे शब्द आहेत त्याला आपण काय म्हणतो? प्रिपोजिशन्स म्हणतो. काय म्हणतो? प्रिपोजिशन्स म्हणतो. आता ही प्लेस आहे, ह्या प्लेसच्या अगोदर येणारे शब्द काय आहेत? हे प्रिपोजिशन्स आहेत. मग आता एक्झॅक्टली ह्यांचा वापर कुठं करायचा आपल्याला हे शिकायचं आहे, आणि लिहून घ्यायचं फास्ट. आता बघा, हे लेवल आहे, टेबल आहे किंवा लेवल आहे, एखादा टेबल आहे, कन्सिडर करू आपण. समजा एखादी गोष्ट ह्याला चिटकून असेल, स्पर्श करून असेल, त्याला ऑन म्हणायचं. काय म्हणायचं? ऑन. काय यूज करायचं? द बॉल इज ऑन द पोडियम, याला पोडियम म्हणतात. द बॉल इज ऑन द बॉक्सवर. द बॉल इज ऑन द टेबल, टेबलावर चिटकून आहे टेबलाला. आता समजा मी जर चॉक म्हणलं, चॉक इज ऑन माय हेड, ऑन माय म्हणजे माझ्या डोक्याला चिटकून आहे का. आणि मी हेच जर का नाही ओव्हर द केलं, ओव्हर याला चिटकून आहे पण एक्झॅक्टली याच्या वर आहे, ह्या टेबलच्या, ह्या लेवलच्या एक्झॅक्टली वर आहे, तर त्याला काय म्हणतो? ओव्हर. न स्पर्श करता, न स्पर्श करता.
म्हणजे समजा एखाद्या गोष्टी, हे डस्टर आहे, हे जे डस्टर आहे हे डस्टर ह्या पोडियमला जर चिटकून असेल असं तर ऑन म्हणणार, आणि हे डस्टर असं असेल स्पर्श करून आहे का, न स्पर्श करता असेल तर ओव्हर. व्हेरी गुड. समजा हे बोर्ड आहे, हा बोर्ड मागच्या ठीक आहे भिंतीला चिटकून आहे, मग काय म्हणेन, ऑन म्हणेन. आणि लटकावून आहे असा, काय म्हणेन, ओव्हर. व्हेरी गुड. आता फॉर एक्झाम्पलमध्ये फ्लोअर तुम्ही बसलात, तुम्ही फ्लोअरवर बसलात, चिटकून बसलात, मग ऑन म्हणणार, आणि चिटकून नसेल तर ओव्हर म्हणणार. म्हणजे खाली स्पेस तसंच आहे. ते मॉंग्स असतात बघा, साधू संत, ते जादू करून वरती उडतात, तसं तुम्ही बसलात, ठीक आहे, त्या पद्धतीनं. आता फॉर एक्झाम्पलमध्ये हे चेअर आहे, आता ह्या चेअरवर चिटकून असेल तर ऑन. आणि आता फॅन आहे बघ, एक्झॅक्टली तुझ्या डोक्याच्या वर आहे, मी काय म्हणेन, द फॅन इज ओव्हर युअर हेड. चिटकून आहे का, आणि चिटकून असेल तर डोक्याला असं ऑन म्हणेन. कळालं? हां. दुसरा लिहा ऑन. दुसरा ऑन काय, अबाव. एखाद्या लेवलच्या वर असेल, एखाद्या लेवलच्या वर असेल त्याला अबाव म्हणतो, अबाव म्हणतो. आता बघा, अबाव म्हणजे वर, अबाव म्हणजे वर. आता जे फॅन आहे माझ्या डोक्याच्या वर आहे का नाही, पण एक्झॅक्टली वर आहे का, मग तो फॅन कसा आहे, तो अबाव माय हेड, माझ्या डोक्याच्या वर आहे. एक्झॅक्टली जर वर असेल, स्पर्श न करता ओव्हर, जर स्पर्श करून असेल तर ऑन, आणि न स्पर्श करता वरच आहे पण त्या लेवलच्या वर आहे, त्याला काय म्हणायचं, अबाव. आलं लक्षात? अबाव काय म्हणायचं, अबाव. लास्ट आहे अप. अप कधीही मुवमेंट सोबत येतो. कशासोबत येतो, मुवमेंट, MOME, मुवमेंट. आलं लक्षात? म्हणजे जसं स्टँड अप, स्टँड उभारण्याची क्रिया आहे, अप वरती उभा राहा, स्टँड अप. आलं लक्षात? लुक अप, वरती बघ, लुक अप. लुक डाऊन, लुक अप, वरती बघ. आलं लक्षात? समजलं? ह्यासाठी आपण हे मुवमेंट, ठीक आहे. आजच्या सेक्शनपुढे आपण इथे ऑन शिकू. उद्याचा जेव्हा स्टार्ट करू सुरुवात मला सांगा, सर कालचे 4 प्रीपोजिशन्स राहिल्यात, बिलो, बिनीथ, डाऊन आणि अंडर, हे शिकवेन. आता हे कळालं आहे तुम्हाला 4, ठीक आहे. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट, otherwise note down. Today we will stop, we will see tomorrow.